नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अंकुश आणि अबोली दोघेजण लायब्ररीमध्ये आलेले असतात. तिथे आल्यानंतर अंकुश तिथे काम करणाऱ्या बाईला म्हणतो की इथे कुणी शिवांगी आणि दीपिका नावाच्या मुली काम करत होत्या का? तुम्ही ओळखता त्यांना? तेव्हा त्या बाई म्हणतात की नाही नाही, मी त्यांना नाही ओळखत. तेव्हा अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, ही चिठ्ठी जरा बघा. याच्यामध्ये तुमच्या लायब्ररीचं नाव फुले लायब्ररी आणि 05 असा नंबर आहे. या नंबरचा अर्थ काय होतो, काही सांगाल का? तेव्हा त्या बाई म्हणतात की 05 म्हणजे हा तर इथल्या लॉकरचा नंबर आहे. तेव्हा अबोली म्हणते, लॉकरचा नंबर? पण त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही आम्हाला दाखवाल का? आणि ते लॉकर कुणाच्या नावाने आहे? तेव्हा इथे त्या बाई म्हणतात, आधी तुम्ही मला सांगा या लायब्ररीचा पत्ता आणि हा लॉकर नंबर तुम्हाला कुणी लिहून दिले? तेव्हा अबोली आणि अंकुश म्हणतात की हे बघा, आम्ही त्यांची माहिती तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ती माहिती आम्हाला गुपित ठेवावी लागणार आहे. आणि अंकुश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी इथे पोलीस इन्स्पेक्टर अंकुश शिंदे आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला लॉकरमधून जे काही आहे ते तुम्ही आम्हाला द्या. तेव्हा त्या बाई म्हणतात की ठीक आहे. त्याचबरोबर इथे आता पोलीस इन्स्पेक्टर स्वतः तिथे आलेले असतात. तेव्हा त्या बाई जातात, 05 लॉकरची चावी घेतात आणि त्याच्यामध्ये एक डायरी असते. ती डायरी काढून अंकुशच्या हातामध्ये देतात आणि म्हणत असतात की त्या फक्त लॉकरला ही एक डायरी होती, बाकी त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. तेव्हा इथे ही डायरी कुणाच्या नावाने इथे ठेवली गेली आहे, काही माहिती आहे का? तेव्हा मितेश कोणीतरी आहे, मितेशच्या नावाने ही डायरी ह्या लॉकरमध्ये आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो, अबोली बघतेस ना, आता या केसचा आपल्याला महत्त्वाचा धागादोरा सापडलेला आहे. आता मितेशची ही डायरीज आपल्याला या केसच्या शेवटपर्यंत घेऊन जाईल. तेव्हा मितेशचा ॲड्रेस तुमच्याकडे आहे का? तेव्हा त्या बाई म्हणतात, हो असेल ना रेकॉर्डला. तेव्हा मितेशचा ॲड्रेससुद्धा दिला जातो. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, आता आपण मितेशच्या घरी जाऊया आणि त्याच्याकडूनच आपण शिवांगीबद्दल सगळी माहिती मिळवूया. तेव्हा इथे अंकुश एक काम करतो, तो ॲड्रेस त्या मॅडमने जो दाखवलेला असतो त्याचा फोटो काढतो आणि क्रिशला पाठवतो. आणि अंकुश क्रिशला फोन करून सांगतो की मी तुला मितेशचा ॲड्रेस पाठवला आहे, तो तू बघ आणि त्याच्या घरी जाऊन जरा चौकशी कर. नक्की तो तिथे आहे का की दुसरीकडे कुठे आहे ते जरा शोध लाव. तेव्हा इथे अंकुशचा निरोप मिळाल्यानंतर क्रिश लगेचच मितेशच्या घरी जायला निघालेला असतो. दीपशिका तेव्हा तिथे येते आणि म्हणत असते, काय रे क्रिश, कुठे चाललास तू? तेव्हा क्रिश म्हणतो की मला मितेशच्या घराचा पत्ता मिळाला आहे. मला अंकुश सरांनी तिथे चौकशीसाठी जायला सांगितलं आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, मितेशच्या घराचा पत्ता? पण तो तुम्हाला कुठे सापडला? तेव्हा क्रिश म्हणतो की एका लायब्ररीमध्ये त्याचा ॲड्रेस होता आणि तिथूनच तो ॲड्रेस मिळाला आणि तिथे चौकशीसाठी आता मी चाललो आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, काय? अरे पण आता कशाला जातो आहेस तू? तेव्हा क्रिश म्हणतो की पण तुम्ही का एवढं आश्चर्य वाटून घेताय? तुम्हाला तर माहिती आहे ना आपण मितेशला शोधतोय ते. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की सरांनी ऑर्डर दिलेत, मला तिथे जावं लागणार आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते की अरे देवा, ही अबोली आणि अंकुश दोघेजण आता अगदी मुळापासून या केसचे पुरावे गोळा करतायत. आता जर असंच चालू राहिलं ना, तर या लोकांना माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. अबोली, मी तुला सोडणार नाही आहे. मला फक्त शिवांगीला या केसमधून बाहेर काढू दे, मग बघ मी काय करते ते. तेव्हा इथे दीपशिका म्हणते की त्या मितेशपर्यंत हे लोक पोचता कामा नये, नाहीतर माझ्यापर्यंत पोचायला यांना वेळ लागणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे क्रिश आता अंकुश आणि अबोली यांच्याकडे आलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणतो, क्रिश काय झालं, तुला माहिती मिळाली का? तेव्हा क्रिश म्हणत असतो, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या ॲड्रेसवरती गेलो. तिथे गेल्यानंतर मी बघितलं तर त्या ॲड्रेसवरती मितेश आणि मितेशचं कुटुंब राहतच नाही. तेव्हा अंकुश म्हणतो, आजूबाजूच्या लोकांना तू विचारलंस का? तेव्हा क्रिश म्हणतो, हो ना सर, आजूबाजूच्या लोकांना मी विचारलं की मितेश आता दुसरीकडे कुठे राहतो, तो तुमच्याकडे ॲड्रेस आहे का? तेव्हा एक माणूस मला भेटला, तो म्हणाला की मला माहिती आहे तो दुसऱ्या ॲड्रेसवरती कुठे राहतो, तिथला पत्ता मी तुला पाठवून देतो, असा तो मला म्हणाला आहे. तेव्हा इथे आता क्रिशच्या मोबाईलवरती लगेचच त्या माणसाने मेसेज केलेला असतो, मितेशच्या घराचा नवीन पत्ता. तेव्हा क्रिश म्हणतो की सर हा बघा, नवीन पत्तासुद्धा पाठवलेला आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, चला आपण आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणी जाऊन
मितेशची भेट घेऊया. तेव्हा तिघेही जण आता मितेशच्या घरी गेलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे दीपशिका शिवांगीला भेटायला आलेली असते आणि भेटायला आलेली असताना ती मुद्दामहून सावंतबाईंना म्हणत असते की मला जरा एक फाईल हवी आहे. ती फाईल तुम्ही मला शोधून द्या बरं, मला सापडत नाही आहे. आणि जाण्याच्या आधी जरा हा लॉकसुद्धा उघडून जा. तेव्हा सावंतबाई लॉक उघडतात. तेव्हा दीपशिका म्हणत असते, काय गे शिवांगी काय गं, तू स्वतःला खूप शहाणी समजतेस का? सावंतबाई बाहेर गेल्यानंतर शिवांगी म्हणत असते, काय झालं? तेव्हा दीपशिका म्हणते, शिवांगी तुला माहिती आहे का, त्या अबोली अंकुशला मितेशचा पत्ता सापडला आहे. अगं त्याला भेटायला चाललेत ते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती अबोली तुला काही सांगेल, तुझ्याशी काहीही बोलेल, पण तू तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस हा. तू तिच्या बोलण्यात अजिबात येऊ नकोस आणि माझं नावसुद्धा घेऊ नकोस. तेव्हा शिवांगी म्हणते, दीपशिका तू वेडी आहेस का? मी त्या अबोलीच्या बोलण्यात का येईन? आणि हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुझं नाव तिला अजिबात सांगणार नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा तुझं नाव कुठेच येणार नाही. तू अजिबात काळजी करू नको, असं शिवांगी आता दीपशिकाला म्हणत असते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, ती अबोली दिसते तशी नाही आहे, खूपच जास्त डेंजरस आहे ती. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी तुला इथून लवकरात लवकर बाहेर काढणार आहे आणि त्यासाठीच मी तुझी केस पुन्हा एकदा रिओपन करायचं ठरवलं आहे. आणि मी मावशीबरोबरसुद्धा त्याविषयी बोलले. तुला एकदा का इथून सुखरूपरित्या बाहेर काढली की मग मी या अबोलीकडे बघायला मोकळी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता दीपशिका पुन्हा घरी आलेली असते. तेव्हा क्रिश इथे रमाला पाणी वगैरे प्यायला देत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, अंकुश सर आणि अबोली आता येतच असतील. तेव्हा क्रिश तिथे येतो आणि म्हणतो, हे घ्या आई पाणी प्या. त्यानंतर इथे दीपशिका म्हणत असते की मला काय वाटतं, तुम्हाला इतकी काळजी वाटते ना तर अबोली किंवा अंकुश यांना फोन करून बघा, अजून ते दोघे आलेले नाही आहेत का? तेव्हा रमा म्हणते, नाही ना गं, अजून ते दोघे जण आलेले नाही आहेत, कुठे गेलेत काय माहिती. तेव्हा क्रिश म्हणतो, पण मॅडम तुमचं इथे काय काम आहे, तुम्ही का आलात? तेव्हा दीपशिका म्हणते, अरे असं काय करतोयस, माझं काय काम आहे म्हणजे? अरे आता शिवांगीची केस ही आपल्या सगळ्यांची आहे ना, मग त्या रिलेटेड काही माहिती हवी असेल किंवा मला तुमच्याकडून काही माहिती हवी असेल तर यायला नको का? तेव्हा क्रिश म्हणतो, नाही यायला पाहिजे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अबोली अंकुशला फोन कर ना, कुठे आलेत ते बघ. तेव्हा अबोली म्हणते, दीपशिका त्याची काही गरज नाही आहे, आम्ही आलो आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, कुठे गेला होता तुम्ही आणि काय पुरावे हाती लागलेत? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की खूपच जास्त महत्त्वाचे पुरावे हाती लागलेले आहेत. तर मितेशला आम्ही भेटायला गेलो होतो. मितेश उद्या पोलीस स्टेशनमध्ये येणार आहे, ते सुद्धा शिवांगीला भेटायला. तेव्हा एकदा का मितेश तिथे आला ना की मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, आणि त्या दीपिकाबद्दल काही कळलं का, शिवांगीच्या बहिणीबद्दल? तेव्हा अबोली म्हणत असते की नाही ना, दीपिकाबद्दल अजून काही कळलेलं नाही आहे, तिचं फक्त नाव माहिती आहे. एकदा का मितेश तिथे आला की मग त्या दीपिकाचा सुद्धा खुलासा होईल, हो की नाही? तेव्हा इकडे दीपशिका आता खूपच जास्त घाबरलेली असते, कारण तीच मास गर्ल आहे आणि आता आपलं भांडं फुटतंय की काय, अशी तिला भीती वाटायला लागलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते, काय झालं दीपशिका, अगं तू का एवढी गंभीर झालीस? तेव्हा दीपशिका म्हणते, नाही गं काही नाही, तुम्ही एवढ्या लवकर सगळे पुरावे गोळा करताय ना, त्याने मला आश्चर्य वाटलं. तेव्हा अबोली म्हणते, मग काय, लवकर या केसचा मला छडा लावायचा आहे आणि मोकळं व्हायचं आहे, आणि जे काही धागेदोरे मला मिळत आहेत ना ते जमा करण्याचा प्रयत्न करते गं, बाकी काही नाही. तेव्हा दीपशिका म्हणते, नाही अगं, हे सगळं करत असतानाच आपल्याला मेन गुन्हेगार सापडत असतो, हो की नाही सर? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता दीपशिकाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं या गोष्टीचं, की आता अबोली आणि अंकुश दोघे जण शोधून काढणारच की मितेश कोण आहे आणि दीपिका कोण आहे ते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, शिवांगी आता पाणी पित असते. तेव्हा सावंत मॅडम येतात आणि म्हणतात, ये चल लवकर चल. तेव्हा शिवांगी म्हणते, कुठे कुठे घेऊन जाते मला? तेव्हा त्या बाई म्हणतात की हे बघा, तुम्हाला सरांनी बोलवले चौकशीसाठी, तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा इकडे शिवांगी आता चौकशी करण्यासाठी चौकशी रूममध्ये तिला बोलावलेलं असतं. तिला बसायला एक चेअर ठेवलेली असते. अंकुश आणि अबोलीसुद्धा आता बाजूबाजूने बसतात. त्यानंतर इथे आता शिवांगी म्हणते, का बोलावले मला इथे? तेव्हा अबोली म्हणते, कशी आहे शिवांगी? शिवांगी मात्र गप्पच असते. त्यानंतर अंकुश म्हणत असतो की शिवांगी, तू मला आधी सांगशील का, म्हणजे तू आधी आम्हाला काय म्हणालीस की तू मुंबईमध्ये का आलीस?
तर समृद्धी नावाच्या मुलीला शोधायला आलीस, म्हणजे तुझ्या बहिणीला. नंतर आम्हाला कळलं की मितेश आणि समृद्धी हे दोघेजण पळून आलेत, म्हणून तू त्यांच्या शोधात इथे आली आहेस, कारण मितेशने तुला धोका दिला. तुझ्याबरोबर जे काही झालं ते वाईटच झालं. पण एक गोष्ट सांग ना शिवांगी, म्हणजे समृद्धी आणि मितेश हे दोघेजण पळून आले, मग तू त्या दोघांना शोधून का मारलं नाहीस? त्या दोघांमुळे तू इतक्या समृद्धींना का बरं मारलंस? असं का केलंस तू? तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जर इतका राग होता, तर तू त्या दोघांनाच आधी मारायला हवं होतंस ना. तेव्हा शिवांगी म्हणते, मी तुम्हाला आधीसुद्धा याचं उत्तर दिलंय. ते दोघेजणं पळून आलेले आहेत. आतापर्यंत ते दोघेजणं मला सापडलेले नाही आहेत आणि माझ्या मनाची शांतता करण्यासाठी मी ज्या ज्या समृद्धी नावांच्या मुलीचं लग्न ठरत होतं, त्यांना त्यांना मी ठार करून टाकलेलं आहे. तेव्हा ते दोघेजणं जर मला तेव्हा सापडले असते ना, तर तेव्हाच त्यांना मारून टाकलं असतं, असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की शिवांगी, याचा अर्थ तुझ्या मनामध्ये मितेश आणि समृद्धीबद्दल अजून राग आहे. तेव्हा शिवांगी म्हणते, मग काय, जोपर्यंत त्यांना मारत नाही ना, तोपर्यंत ही मनातली आग शांत होणार नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुला इथे अरेस्ट करून ठेवलं आहे, त्याच्यामुळे तुला तुझा बदला आता पूर्ण करता येणार नाही आहे, बरोबर की नाही? मग ठीक आहे शिवांगी, आता आपण एक काम करूया. तुला जर आता संधी दिली तुझ्या मनातला राग, तुझ्या मनातली भडास बाहेर काढण्यासाठी, तर तू इथे मितेशला मारशील का? तेव्हा इथे दीपशिका म्हणते, काय बोलते ही अबोली, मितेशला मारशील का? म्हणजे मितेशला इथे बोलावून ती शिवांगीला त्याला मारायला का सांगते? नक्की हिच्या डोक्यात आणि मनात काय चाललंय तरी काय? काय यांनी प्लॅन केला आणि तो मला साधा सांगितलेला सुद्धा नाही आहे? त्यानंतर इथे दीपशिका म्हणते की जर यांनी माझ्यापर्यंत पोचवण्यासाठी आता हा प्लॅन केला असेल तर इथे आता शिवांगीसुद्धा घाबरलेली असते. शिवांगी म्हणते की हे बघा, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. मला कधीच त्या समृद्धी आणि त्या मितेशला मारायचं होतं, पण अजून ते मला दोघेजणं सापडलेले नाही आहेत. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, मग तुला संधी दिली जाते. खरं सांगते मी तुला संधी दिली जाते की तू एकदाची आहे ना त्या समृद्धीला आणि त्या मितेशला मारून टाक. तुझ्या मनामध्ये जी काही त्यांच्याबद्दल भडास आहे आणि त्या गोष्टीमुळे तू हे जे काही गुन्हे केलेस ना, त्यामुळे आता तुला अजून एक संधी दिली जाते. एकदाच त्या मितेशला मारून टाक आणि मनातली आग आहे ना तू शांत कर. ते बघ, तिकडे अंकुश सरांनी सगळे हत्यारे आणून ठेवलेले आहेत. हत्यारं आहेत तिथे. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते, खोटं बोलताय तुम्ही. तेव्हा अबोली म्हणते, नाही अगं, आम्ही खरंच मितेशला बोलावलंय. मितेश आलाय ना, आम्ही एकदा का त्याला फोन केला की तो इथे आलाच म्हणून समज. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, हे काय बोलतेस तू अबोली? तू खोटं बोलतेस ना? म्हणजे तुझ्या नक्कीच डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे आणि मला अडकवण्यासाठी तू हे सगळं करतेस. म्हणजे इथे तुम्ही मला गुन्हेगार म्हणून अरेस्ट केलं आहे आणि आता तुम्हीच मला सांगताय की त्या मितेशला मारायचं आहे म्हणून. कुठे आहे तो मितेश? सांग ना कुठे आहे? तेव्हा अबोली म्हणते, आहे ना मितेश, बाहेर आला आहे. त्याला एकदा का आम्ही फोन केला की तो आतमध्ये नक्की येईल. पण तू आधी मला सांग, जर तो मितेश आणि समृद्धी आता एवढ्या वर्षानंतरसुद्धा तुझ्यासमोर आले, तर तू त्यांना मारशील का? तुझ्या मनातला राग काढशील का बाहेर? तेव्हा शिवांगी म्हणते, हो मारेन ना मी त्यांना. का नाही मारणार मी त्यांना? त्या दोघांनी माझ्याबरोबर जे काही केलं ते चुकीचंच आहे. त्याच्यामुळे त्या मितेशला मारल्याशिवाय माझ्या मनाची शांतता पण होणार नाही आहे. आणि आत्तापर्यंत एवढे खून मी का केलेत? तर त्या दोघांना कुठेही जिथे मिळतील तिथे मारून टाकण्यासाठी माझ्यामध्ये हिंमत यावी, बळ यावं, म्हणून तर मी हे सगळं केलं आहे ना. त्यानंतर इथे अबोली म्हणते, मग ठीक आहे, आता तूच म्हणतेस ना की मितेशवरती तुझा अजूनही राग आहे म्हणून मितेशला तू आत्ताही मारू शकतेस, मग मार ना मितेशला. तेव्हा ती म्हणते, कुठे कुठे आहे मितेश? तर इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीने हा प्लॅन केलेला असतो. तिला आता एका गोष्टीमध्ये दोन गुन्हेगार पकडायचे असतात. एकतर इथे आता मितेशचं सत्य तिला सांगायचं असतं आणि इथे शिवांगी चुकीची वागते हे बघितल्यानंतर तिची बहीण जी कोणी आहे ना ती समोर येईल असं अबोलीला वाटत असतं. पण तसं काहीही होत नाही, कारण इथे आता शिवांगीला तिने विचारलेलं असतं की तुला जर समृद्धीला आणि मितेशला मारायचं असेल तर तू मारशील का? तेव्हा इथे शिवांगी म्हणते, हो मी मारेन ना त्या दोघांना. मी का त्यांना सोडू? त्यांनी माझा विचार केला नाही आहे तर मी त्यांचा विचार का करायचा? त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अबोली म्हणत असते, ठीक आहे सर, बघितलंत ना तुम्ही, इथे शिवांगी आता तयार आहे त्या दोन माणसांना मारण्यासाठी.
तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की चाललंय या लोकांचं, नक्की काय चाललंय काय? दीपशिका म्हणते, सर अहो हे काय करताय तुम्ही? अहो असं कुठे असतं का? इथे आता तुम्ही त्या मितेशला इथे शिवांगीला मारायला सांगणार आहात का? हे बरोबर नाही आहे सर, चुकीचं आहे. कुणाला तरी असं डिरेक्टली मारणं चुकीचंच आहे ना. आधीच तिच्यावरती किती खुनाचे आरोप आहेत. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, अबोलीवरती शिवांगी विश्वास ठेवायला काही तयार नसते. शिवांगी म्हणते, नाही नाही, मी नाही विश्वास ठेवणार. तेव्हा अंकुश म्हणतो, अच्छा म्हणजे तू आता आमच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार आहेस का? अगं पण हेच सत्य आहे, कळते का तुला? मितेश इथे येणार आहे तुला भेटायला आणि तो त्याच्याबद्दल आणि समृद्धीबद्दल सगळं सत्य सांगणार आहे. तो खरंच इथे येणार आहे. तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा शिवांगी म्हणते, नाही, माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. म्हणून तू मला सांग, तुझ्यासाठी हा अंकुश काय आहे? तेव्हा अबोली म्हणते, माझं सर्वस्व आहे ते. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, तू त्याची कधीच खोटी शपथ नाही घेणार ना? मग तू आत्ताच्या आता अंकुशची शपथ घ्या आणि म्हण की तू काही चुकीचं करत नाही आहेस माझ्या बाबतीत. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की मी अंकुश सरांची शपथ घेऊन सांगते, मी खोटं बोलत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शिवांगी म्हणत असते की कुठे आहे तो, कुठे आहे तो मितेश? त्याला मी सोडणार नाही आहे. तू जर इथे अंकुशची शपथ घेतली आहेस म्हणजे तुझ्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल आणि आता आता मी सोडणार नाही आहे त्या मितेशला आणि समृद्धीला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश म्हणत असतो की शांत हो, शांत हो. तरीसुद्धा इथे आता शिवांगी शांत व्हायला तयार नसते. मग खरा गुन्हेगार कोण? खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा तिला जाणून घ्यायचंच असतं ना. तेव्हा अबोली म्हणते की जा आधी, सगळ्यात आधी जा आणि जे कुठलं तुला हत्यार हवं आहे ना, ते हत्यारसुद्धा घेऊन ये, जेणेकरून त्या हत्याराने वार केल्यानंतर तुझ्या मनातली आग तरी शांत होईल. तेव्हा इकडे अबोलीने आता तिच्या हातामध्ये एक हत्यार हवं म्हणून तिला सांगितलेलं असतं की त्या हत्यारांपैकी तुला जे कुठलं हत्यार हवं आहे ना, ज्या कुठल्या हत्याराने तुला इथे त्या मितेशला मारायचं असेल, तुझा अंकुश सरांनी बघ किती हत्यारं तिथे आणलेत, त्यातलं तुला जे हवं ते सिलेक्ट कर आणि त्याने मितेशचा खून करून टाक. तेव्हा दीपशिका म्हणते, कशाला सर? अंकुश सर हे सगळं कशाला करताय तुम्ही? अहो विनाकारण एखादा निर्दोष व्यक्ती मारला जाईल, कशाला उगाच हे असे स्टंट करायचे, असं आता दीपशिका म्हणत असते. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की हे बघ दीपशिका, तू गप्प बस. इथला इन्चार्ज कोण आहे? इथला इन्चार्ज मी आहे ना. मी जो निर्णय घेतला आहे तो फायनल निर्णय. जर इथे आता शिवांगीला त्या व्यक्तीला मारून समाधान मिळणार असेल, या आपल्या शहरातील पापं कमी होणार असतील, तर का नाही? का नाही आपण तिला एक संधी द्यायची? तिच्यावरती खूप अन्याय झाला आहे, आपण मान्य करतो. पण इथे अबोली म्हणते की तुझ्यावरती अन्याय झाला म्हणून तू लगेच सगळ्यांना त्रास देणार का? हे चुकीचं आहे. त्यानंतर इथे आता अबोली म्हणत असते की जा ना, त्यातलं तुला जे कुठलं हत्यार हवं ते घे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, आता कोण इथे पक्कड घेणार? कोण इथे त्या तारा वगैरे घेणार? अरे पिस्तूल आहे ना, पिस्तूल इथे लगेच शिवांगीने आपल्या हातात उचललेलं असतं आणि ती म्हणते की आता तो मितेश येईल ना, त्याला सोडणार नाही आहे मी, त्याला चांगला धडा शिकवणार आहे. ही पिस्तूल आहे ना, अख्खीच्या अख्खी त्याच्यामध्ये उतरवते. तेव्हा शिवांगी म्हणते, ये ना मितेश ये. तेव्हा इथे अबोली आता बाहेर फोन करते आणि म्हणते, या तुम्ही आतमध्ये या. तेव्हा इकडे आता शिवांगीला वाटत असतं की मितेशच आलाय. ती म्हणते, लवकर बाहेर ये नाहीतर तुला आता उडवून टाकेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मितेशचे वडील आलेले असतात. मितेशच्या वडिलांच्या हातामध्ये इथे त्याचा फोटोसुद्धा असतो. तेव्हा शिवांगी म्हणते की हे तर मितेशचे वडील आहेत. तेव्हा मितेशचे वडील म्हणतात की माझा मुलगा 3 वर्षापूर्वीच गेला गं, 3 वर्षापूर्वीच तो गेलाय. मेलेल्या माणसाला अजून काय तू मारणार? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता दीपशिकाला फार वाईट वाटतं. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, मग समृद्धी कुठे आहे? कुठे आहे समृद्धी? तेव्हा अबोली म्हणत असते, अगं तू असं काय करतेस शिवांगी? तुला तरी कळतंय का? अगं शिवांगी, आणि त्याचबरोबर तू बघितलंस का कधी समृद्धी आणि मितेशला एकत्र? तेव्हा तिने एकत्र बघितलेलं नसतं, तिच्या बहिणीने दीपशिकाने आता बघितलेलं असतं, म्हणजे दीपिकाने. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, पण माझी बहीण आहे ना, तिने दीपिकाने त्या दोघांना खूप वेळा एकत्र बघितलं होतं आणि तेव्हा तिनेच मला ही माहिती दिली होती. तेव्हा इकडे आता शिवांगीने सगळं सत्य इथे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे दीपशिका म्हणत असते की आता काय करायचं? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, 3 वर्षांपूर्वी आपला जो काही हा
मितेश आहे ना तो गेला आहे आणि त्या समृद्धीचं म्हणशील ना तर ती सुद्धा कुठेतरी काम करते आणि ती इथे जास्त येतसुद्धा नाही. ती कामामध्ये व्यस्त असते आणि तू हे काय धरून ठेवलेस गं? म्हणजे आता तुझं प्रेम तुला मिळालं नाही तर तू सगळ्यांना मारून टाकणार